सुरत, तुम्हाला चिठ्ठी जिंकल्यावर कसं वाटतंय? खूप छान, अतिशय आनंद झालेला आहे. तुम्हाला सेमी फायनल मध्ये गेल्यावर कसं वाटतंय? खूप छान. आणि आम्ही फायनल मारणार, आम्हाला चांगला कॉन्फिडन्स आहे. आमचे चांगले बॅट्समन आहेत, चांगले बॉलर आहेत. आणि जे परवा होते ते खूप तिकडे गेलेले आहेत. चांगलं. ठीक आहे, आजच्या तुमच्या बॉलिंग परफॉर्मन्स विषयी तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय नाही, ते जरा थोडंसं चांगलं वाटलं. मी जरा चांगलं गेलेलं आहे आणि मी जरा साईड चेंज केली. म्हटलं जरा परफॉर्मन्स बघूया. अँगल चेंज केला, अँगल चेंज केल्यामुळे थोडासा प्रभाव पडला माझ्यावरती. ओके. आणि किपिंग जो आहे आपला, तो चांगली किपिंग करतो. विशुभा हा विनय विराज कांबळे. हा, विनय विराज कांबळे तर सध्या आयर्लंडमध्ये आहे. हा आमच्या टीमचा आहे बेस्ट फर्स्ट ओपनर बॉलर. खरोखर यानेही चांगली बॉलिंग करून संघाचं नाव हे केलेलं आहे. अतिशय सुंदर. आणि आमच्या संघासाठी कधी पण सपोर्टिव्ह ऍक्टर विश्वनाथ कांबळे यांचेही आमच्या 100%. आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही पुढच्या परफॉर्मन्ससाठी सर्वांना आणि चेंजिंग काही नाही होणार आहे. शुभेच्छा. आपली सदिच्छा सर्वांना. आता सेमीफायनल साठी तुमच्याकडून आता टीम साठी नवीन अशा काय धोरणा किंवा नवीन स्ट्रॅटजी काय? नाही कॅटेगरी काय नाही. जे प्लेअर आहेत 11 तेच खेळणार आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. बॉलर पण आहेत, जे ते आहेत तेच बनवून टाकतील असं मला वाटतंय. ओके. कॅप्टन निर्णय काय ते सांगू शकत नाही. मग आता समजा तुमच्यावर बेनी वॉरियर्स आली तर गेल्या संडेला तुमच्या दोघांमध्ये खूप अशी आम्हाला बाप्पा रोखवलं की आमचा विषय संपलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच असा बॅट्समॅन आहे की बाप्पा, तो त्यालाच आम्ही आमच्या बॉलिंग रोखलंय. ओके. आणि चांगली फिल्डिंग केली तर आम्ही चांगला बेस्ट परफॉर्मन्स देणार 100%. आणि आमच्या टीमचे कॅप्टन सतीश कांबळे हे आलेले आहेत, तर यांनी चिठ्ठीमध्ये नाव आल्यावर यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता काय बोलू शकत. हॅलो. हे आमच्या टीमचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक अभय कांबळे. अभय कांबळे, आता तुम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचलाय, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटते? आणि तुमचा सामना होणार आहे बेनी वॉरियर्स, कारण लास्ट संडेला बेनी वॉरियर्स बरोबरच बेनी वॉरियर्स गेल्या संडेला तुमच्या टफ होऊन काही भावना दोघांच्या काहीतरी पाठीपुढे झाल्या असेल, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान वाटतं. आम्ही सेमीफायनल मध्ये गेलोय आणि ही मेहनत आमची एका वर्षाची आहे. आम्ही 1 वर्ष मेहनत करतो यासाठी. आणि बेनी वॉरियर्स आता आम्ही फॉर्म मध्ये, आमच्या समोर आता तुम्ही इंग्लंड न्यूझीलंड आले तरी आम्हाला काही फरक नाही पडणार आहे. आम्ही जिंकणारच आहे, ठरलेलं आहे आमचं आता. आज खरोखरच ह्या 2 प्लेअरचं अभिनंदन करण्यात येईल, कारण काही हे दोघंही आमच्या टीममध्ये खेळण्यासाठी गावावर यांना बोलण्यात आलं आहे. आणि खरोखरच कुठेतरी तुमच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे आज आम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचलोय. तर तुम्हाला सेमीफायनलला गेल्यावरती दोघांना काय वाटतंय? नाही, सेमीफायनल आपण मारणार फिक्स. कारण बायकी घेऊनच आलोय कोणाची. फिक्स आहे. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या सेमीफायनलसाठी आमच्या टीमकडून आणि आमच्या यूट्यूब लाईव्हकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.